फरक काय कोण सांगतील? तुम्हाला जर फरक नाही सांगता आला तर तुम्हाला मी वनस्पती म्हणेन. मी तुम्हाला लक्षात आलं? आणि जर सांगितलं तुम्ही प्राणी आहात हे मी असं म्हणेन. तुम्ही वनस्पती आहात का? नाही. मग का नाही तर ते सांगा ना. कोण सांगतील? हाँ तू बोल. जानवरों में और पौधों में क्या फर्क है ये बता. चल मैं उर्दू में पूरा उर्दू में बोल दिया. जानवर, इंसान भी जानवर है, ध्यान में रखना. इंसान भी जानवर है, बात ध्यान में रखना. नहीं तो बोलेंगे सर हम जानवर कैसा क्या. तो जानवरों के अंदर ही इंसान को सिर्फ अलग किस्म की मखलूक है, ये अलग बात है. समझ में ही बात समझ में आ रहा ना. लेकिन जानवर है. हाँ जानवर ऑक्सीजन लेता है, बराबर है. तो हंसू मत, बराबर है. राइट, जवाब बराबर है. हाँ बेस बेस बेस. तो सेलमध्ये गेली का? मी प्राणी आणि वनस्पती विचारतो. तेही तिथेही लागू पडतं ते. बैस. आणखीन कोण सांगतील? हां आप बोलो. हां फिर से एक बार बोलो, क्लियर करो. नहीं जानदार मधुर. हाँ अब बराबर गाड़ी आ गई पटरी पे. राइट. हाँ बहुत ही खूप. तुम्ही तिघींनी उत्तर सुंदर दिलं. छान, व्हेरी गुड. तिने खूप उत्तर व्यवस्थित दिली. हिने सांगितली, तूही सांगितली. बघा आता काय होतंय, त्याचं उत्तर काय आहे? प्राणी फुकट खातेत, वनस्पती दातेत, मानव खाता है, खाव 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 करणारा, देणारा नाही. बरोबर आहे का? माणसा इतका बदमाश प्राणी जगात नाही. जगात बदमाश, स्वार्थी. लक्षात आलं का? शब्द मुद्दा म्हणून रेकॉर्ड उलालं. इथं रेकॉर्ड उलालंय. तुम्ही घरी बघू शकता त्या ठिकाणी रेकॉर्डिंग मध्ये. हे पिरियड शिकवलेले रेकॉर्ड होते तुमचे, बरोबर. तुमच्या व्हॉट्सअपवर टाकत असतो मी. मानव बदमाश प्राणी, खाता है फुकटचा, काही भी देता नाही. काय देते? वनस्पती दाते. तो वनस्पती देणार आहेत आपल्याला. लक्षात घ्या. मला स्वप्न पडलंय एक. काय स्वप्न पडलं सांगतो, नाहीतर म्हणतात सरांच्या स्वप्नात काय आलं हे तुम्ही विचार करताल. तसं काही बी नाही. आपलं स्वप्न काही नाही. स्वप्न पडलं, झाड मला रडून सांगत होतो, हे माणसं बदमाश आहेत सर. हे मानव जात बदमाश आहे सर, बदमाश आहे. म्हणलं कसं का बदमाश आहे सांग. म्हणलं तर काय सांगू सर, या मानवानं माझी कत्तल केली, आमच्या जंगलाचा रास करून वाळवंट करून टाकलो सर. काय सांगावं सर, आम्ही काहीच नाही हो सर. आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही. आम्ही आहोत त्याच ठिकाणी आहोत. आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी थांबून या मानवाला आम्ही काय देतो? उन्हात थांबून यांना सावली देतो, उन्हात थांबून यांना अन्न देतो, उन्हात थांबून यांना फळ देतो, उन्हात थांबून यांनी घाण टाकून दिलेली कार्बन डायऑक्साईड ते घेऊन त्याचं शुद्धीकरण प्राणवायू देतो सर. प्राणवायू. तरी हे माणसं आम्हाला मारून टाकतात, कत्ली करतात, आमच्या जातींना तोडून टाकतात, झाडांना टोळून टाकतात. साहेब आम्ही त्या झाड मला उद्देशून म्हणत होता स्वप्नामध्ये, सर मी कधीच कोणावर अन्याय केला नाही सर. आहे ती जागा कधी सोडली नाही हो. मी कधी कोणावर खोटं बोललं नाही, कधी मला तर तोंडही नाही, मला बोलताही येत नाही, कधी अन्याय केला नाही, कधी कोणाच्या घरात घुसून मी हमला केला नाही, कधी चोरी केली नाही, कधी लवाड बोललं नाही, कधी बदमाशी केली नाही, कधी कोणावर बलात्कार सुद्धा केला नाही सर. हे हरामखोर, हे माणसं आम्हाला कापून टाकला तो, कापून टाकला तो सर. कसं करू सर, कसं करू सर, असं म्हणत होतं मला.
लक्षात आलं काय म्हणतो? हे तळतळ 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 त्याची तळतळ मी ऐकली आणि मी एक कविता तयार केली. तुम्ही उगा सांगा म्हणायचं नाही, गपचे उगा यायचं ऐकायचं उगा ते काहीच म्हणायचं नाही. पोलीस स्टेशनमध्ये कविता झाली माझी. अरे जरा ऐका रे, जरा मी काय बोलला रे, तेच बोलायला सांगा 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 करता. माझी पोलीस स्टेशनमध्ये कविता संमेलन झालं. त्या कवी संमेलनामध्ये खूपच उत्कृष्ट अशा प्रकारच्या कविता झाल्या. मी घरी गेलो, रात्री झोपलो, सकाळी सकाळी पोलीस कॉन्स्टेबल माझ्या घरी दारावर येऊन असं नॉक द्यायला लागलं. त्या ठिकाणी सकाळी सकाळी त्यांना म्हणलं का आलं का, कसं काय म्हणलं. मी पोलीसवाल्यांना कॉन्स्टेबलला म्हणलं कसं का आलं. काय नाही मला माहीत नाही, साहेबांनी तुम्हाला बोलत. म्हणलं मला आनंद वाटला. काय आनंद वाटला? वा माझ्या कविता खूप चांगल्या झाल्यात वाटतं. वा 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 मला आता पोलीस स्टेशनमध्ये माझा सन्मान होणारा, सत्कार होणारा, मला खूप मोठं मान मिळणार आहे. मी कपडे फिपडे पांढरे सगळे जबरदस्त असं लोक करून त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गेलो. त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ते पोलीसवाल्यानं मला सांगितलं, PSIनं सांगितलं मला, सर तुम्ही काल जी कविता सांगितली त्या कवितेमुळे एक माणसाला हार्ट अटॅक आला आणि मरून गेला. मग त्या पोलीसमध्ये त्या PSIला सांगितलं, साहेब माझा काय दोष त्याच्यात, मी कविता सांगितली, माझं मी सांगितलं आणि त्याला अटॅक आला, माझा काही अजिबात काही बोलायचं नाही. तुमच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आता तुम्हाला मी कोर्टात पाठवते, तिथे तुमचं काय शहानिशा तिथे करा म्हणलं. तिथं त्या ठिकाणी मी काही ऐकलं नाही, मला बोलू दिलं नाही, म्हणून मी गपचूप गेलो पोलीस स्टेशनमधून कोर्टामध्ये गेलो. कोर्टामध्ये जजने मला बोलून घेतल्यानंतर जजनं मला सांगितलं, सर तुमच्या कवितेमुळे माणूस मेले, हार्ट अटॅकनं मेले, तुमच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार आहे, तुम्हाला फाशी ही निश्चित झाली आहे. मी परेशान झालो. साहेब म्हणलं हे का बोलावला तुम्ही? म्हणलं पहिले सुनो. पोलीस स्टेशनमध्ये गेलं, म्हणजे पोलीस स्टेशनमधून कोर्टामध्ये गेल्यानंतर न्यायाधीशांना म्हणलं आता तुम्हाला फाशी शिक्षा होणार, अजिबात काय बोलायचं नाही, तुमची शेवटची इच्छा काय ते सांगा म्हणलं. मी परेशान होऊन गेलो. साहेब मला विनाकारण कशाला तुम्ही गोचित घेऊन आला, तुम्ही मला परेशान करू. आता तुम्हाला नाही काही बोलायचं नाही, नियमाप्रमाणे मनुष्यवध तुमच्या हातानं झालेला आहे. तुम्ही अशी कविता कोणती सांगितली की ते माणूस हार्ट अटॅकने मरून गेला. मी न्यायाधीशांना सांगितलं. न्यायाधीशांना म्हणलं तुमची शेवटची इच्छा सांगा, तुमची शेवटची. साहेब दुसरं काही पर्याय नाही, काय पर्याय नाही साहेब, शेवटची इच्छा सांगा. शेवटची न्यायाधीश म्हणायला लागला. म्हणून न्यायाधीशाला मी म्हणलं, साहेब काल जी मी कविता ऐकून ज्या माणूस हार्ट अटॅकनं मरून गेला ती कविता मला तुम्हाला ऐकवायची. मग ती कविता ऐकून न्यायाधीश परेशान होऊन गेला. अरे बापरे म्हणलं, ती खुर्चीवर उठून पळायला लागला त्या ठिकाणी. ह्यांना कविता सांगते काय की आणि मला अटॅक येते. आणि त्या त्यांना नंतर काय केलं, त्यानं ह्यानं बोलवलं, कुणाला बोलवलं, सेवक वगैरे होते, त्या न्यायाधीशानं बोलवलं. काय म्हणलं, या कवीला अगोदर बाहेर काढा. त्या कवीला, मग कवी मला असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी सेवक आले. सेवक मला म्हणायला लागले तुम्ही बाहेर चला. मी म्हणलं मला बाहेर जायचं ना, मला कविता ऐकवायची. अरे बापरे म्हणलं. त्याने म्हणलं न्यायाधीशाला, साहेब नोकरी गेली खड्ड्यात, माझी लेकरं बाळा मारून टाकणार का तुम्ही, मला नको तुमची नोकरी, म्हणून त्यानं पळून गेला. न्यायाधीशानं परेशान होऊन गेलं. मग वकील होते काही ओळखीचे, त्यांना बोलवलं. हे काय ना काहीतरी आवरावं, हे कविता सांगणार म्हणून, आणि अटॅक येतो, आता मरायची वेळ आली असं म्हणून त्या ठिकाणी सगळे वकील लोक पुढे आले. अरे ते आमचे मित्र आहेत, आम्ही सांगतो त्यांना. पण नंतर वकील म्हणायला लागले, बापरे आम्ही सांगतो, मात्र त्यांनी कविता आम्हालाच ऐकवली तर. म्हणून वकील सुद्धा पळून गेल्यानंतर मग त्या ठिकाणी गावामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली. गावामध्ये अशी बातमी पसरली की लोक सगळे दुकानं व्यवसाय सगळे बंद करून हे ती कवी डॉक्टर अकबर लाला कोण आहे, बाबा ते बघितले की कविता ऐकवली की हार्ट अटॅक येते म्हणा. आता कसं करावं, त्या ठिकाणी सगळं गावातलं धंदे पाणी व्यवसाय नोकऱ्या सगळ्या लोक सोडून असं पळायला लागले की स्पर्धेत धावल्यासारखे पळायला लागले. सगळे लोक घरं बंद करून पळायला सूट लागले. माझ्या घरी सुद्धा नातलगांना सुद्धा कळालं, नातलग सुद्धा पळायला लागले. मग नंतर आईला कळालं. आई म्हणत होती अरे हे कळू बरं होतं, असं कसं झालं, अशी कोणती कविता सुरू केलं, काय हे नादात लागलं. आई म्हणली थांब जरा मी बघते काय हातात ते. बायकोला कळालं. बायको म्हणली मी म्हणत होतं ते उगीच कविता करत होता, हे बाबा काय करा. बायको बी माहेरी पडून गेली.
सगळे गावातले लोक पळून गेले, कोणी थांबेना. मीडियाचे लोक आले मला या ठिकाणी बोलायला, त्या ठिकाणी फोटो मला म्हणलेलं त्या ठिकाणी थांबा 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 तुमचे फोटो घ्यायचे. कसं वाटलेलं तुम्हाला? मी म्हणलं काय नाही, मला कविता करावंसं वाटलेलं आहे. मला कविता. पत्रकार पळून गेला. पत्रकार पळून गेल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक आले. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक येऊन त्या ठिकाणी मला म्हणायला लागले, त्या ठिकाणी काय म्हणाले रे, थांबा 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 तुम्हाला आमचं व्हिडिओ, आम्हाला तुमचं व्हिडिओ घ्यायचे आणि प्रसार कर. तू व्हिडिओ घेण्याच्या अगोदर मला तुला माझी कविता ऐकावं लागेल म्हणलं. तरी मी पळून गेलो त्या ठिकाणी. गावामध्ये पूर्ण बारासारखी पसरली, जिल्ह्यात पसरली, राज्यात पसरली, देशात पसरली पूर्ण बातमी. टीव्हीवर बातमी यायला लागली त्या ठिकाणी. कवी डॉक्टर अकबर लालांनी कविता ऐकवली की माणसाला हार्ट अटॅक ऐकलं आणि माणूस मरू लागले. मग त्या ठिकाणी कविता लोक म्हणायला लागले त्यांची कविता नको, हो त्यांची कविता नको, फक्त काय पाहिजे, कोण आहे त्याची माझी फोटो. आणि त्या टीव्हीवर माझं नाव झळकलं आलं, पूर्ण जगामध्ये पसरलं, पूर्ण देशातपासून जगात पसरलं. लोक परेशान होऊ लागले, हे कोण आहे, ह्याला कविता करायला सांगू नका, तुमच्या पाया पडताव कविता करायला सांगू नका. मग नंतर समाजसेवेमध्ये काम करणारे लोक आले. फक्त राहिलं म्हणले तर 2 लोक राहिले होते मला ऐकण्यासाठी. कोण आले? माझी आई आणि माझी लेकरं. ज्यांनी मला जन्म दिला माझी आई, आणि ज्यांना मी जन्म दिला माझी 2 मुलं आणि 2 मुली. ह्याच्या पलीकडे कोणीच राहिलं नाही, कोणालाच नाही. मुलगी म्हणाली पप्पा कविता ऐकायची, कारण त्याला माहीत होतं बाप माझा मला मारून टाकत नाही कविता ऐकून. आई म्हणायला लागली मलाही मारून टाकत नाही, कारण हे सगळे. मग मी मला विचारले असं का करूलंयस तू? आई म्हणायला लागली असं का करूलंयस तू, अशी कविता का काढला तरी लोक त्याकडे बरोबर. कोरोना व्हायरसनं जसं जगामध्ये हाहाकार माजून टाकला, तुझ्या कवितेनं जगात पूर्ण हाहाकार माजून टाकला. त्यावेळेस मी सांगितलं असं का करू लागले. पर्यावरण संवर्धनाची लोक तिथं आली. पर्यावरण संवर्धनाचे लोक आले. ते कोण होते त्या संवर्धनामध्ये? पर्यावरण संवर्धन लक्षात येते ना? हां, पर्यावरणाचं रक्षण करणारे ते लोक आले. मी म्हणलं त्यांनाच बोलवा, मला का मी कविता केली त्यांना मी ते सांगणार आहे. म्हणल्यानंतर त्या ठिकाणी ते लोक आले. त्याच्यामध्ये काही शिक्षक होते, वकील होते, प्राध्यापक होते, डॉक्टर होते, आणखी समाजसेवक काम करणारे निस्वार्थपणाने. आणि ते जे पत्रकार मी म्हणलं ते अजिबात बोलू नका. का नको? हे सगळे बदमाश ढोंगी सगळे लोक आहेत म्हणलं. अजिबात नाही म्हणलं. त्यांनी मग आल्यानंतर त्यांनी मला विचारलं अशी कविता तुम्ही का केली? मी म्हणलं काय करू, काय करू, तुम्हाला एका कोरोना परेशान केले, परंतु हे झाड मला रडून सांगलेलं आहे. हे झाड मला रोवून सांगलेलं आहे. साहेब आमच्या व्यथा कुणी ऐकणार आहेत का? आमच्या व्यथा कुणी सांगणार? मी आहे त्याच ठिकाणी आहे साहेब, मी काही केलं नाही, मला तर बोलता येत नाही. या मानव जातीला बुद्धी दिली देवाने, परमेश्वराने ताकद दिली, शक्ती दिली, सर्वावर मात करण्याच्या निमित्ताने आमच्यावर अन्याय केला ह्या मानव जातीने. विनाकारण आमची कत्तल केली, आमचे झाडं पूर्ण मोडून काढून टाकून दिले, आणि आम्ही जंगलामध्ये राहत होतो साहेब, आम्ही काय नाही, आणि जंगलाचा ऱ्हास करून टाकला यांनी मानवाने ह्या विनाकारण. आणि हे विनाकारण असं केलं त्या ठिकाणी की या मानव जातीला आम्ही दाते होतो आहे त्याच ठिकाणी परमेश्वरांना त्यांना बुद्धी दिली, त्यांना ताकद दिली, अक्कल दिली, त्याच्यामुळे हे अतिशहाणे झाले आणि आमच्या कत्तली करायला लागल्या. आम्ही आहोत त्याच ठिकाणी आहोत. कधी कोणावर आरोप केला नाही, कधी कोणाची चोरी केली नाही, कधी कोणाची बेईमानी केली नाही, कधी कोणाच्या घरात घुसून आम्ही लूटमार केला नाही, कधी कोणाला आहे त्याच ठिकाणी 1 इंच सुद्धा हल्लो नाही साहेब. काय सांगा, आमच्या व्यथा कुणी मांडू शकत नव्हता. आमच्या कुणी मांडताल म्हणून तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगितलो, कारण हे आम्ही आहोत त्याच ठिकाणी आहोत. त्याच ठिकाणी थांबून आम्ही या मानव जातीला सबंध आयुष्यभर उन्हात थांबून यांना सावली दिली, सबंध आयुष्यभर थांबून यांना अन्न दिला, फळ दिला, तरी या मानव जातीने आमच्या कत्तली केल्या. सर्व झाडं मला म्हणायला लागले त्या ठिकाणी. आणि साक्षीला जंगली प्राणी आले, वाघ आला, हत्ती आला, अस्वल आला, सिंह आला. त्यांना म्हणा लागलाय साहेब यांना विचारा. सापानं मला सांगितलं, सापानं सुद्धा सांगितलं साहेब मी साक्षीला आहे, मी जंगलात राहतो, कधी मानवाला मी विषारी, मी ताकदवान होतो, मला माझ्याकडे विष परमेश्वरानं मला दिलेलं आहे, पण मानवाला बघून भिवून पळत होतो. हे माणसांना भिवून मी पळत असताना सुद्धा पाठलाग करून ह्या मानवानं मला मारला. वाघानं सांगितलं साहेब काय सांगू, मला त्या ठिकाणी दात शक्ती माझी खूप आहे, पण माझा घर जंगल, माझं हे घर आहे, मी जंगल सोडून यांच्या गावात कधी आलो नाही, कधी घुसलो नाही. हत्ती म्हणायला लागला म्हणाला साहेब मी सुद्धा साक्षीला आहे. काय म्हणून साक्षीला आहे? बघा या ठिकाणी एवढा मोठा मी प्राणी असताना सुद्धा कधी मी जंगल सोडून या गावामध्ये मानवाच्या वस्तीत कधी शिरलो नाही, तरी या मानवाने माझी शिकार करून आमची हत्या केली.
आणि आम्ही तर थोडं चालतो फिरतो, परंतु हे झाड तर काही त्याला चालता येत नाही. झाड रडून म्हणत होता, या मानवाने घाण टाकलेली कार्बन डायऑक्साईड ते शोषण करून त्याचं शुद्धीकरण करून यांना प्राणवायू देऊन या मानवाला आम्ही वाचवलं साहेब. काय गुन्हा होता सांगा, काय गुन्हा. म्हणून मी कविता ती केली, म्हणून लोकांना हार्ट अटॅक यायला लागला. अरे ते अबे हेच बे, आता काय कविता म्हणलं तर कळालं तुम्हाला मुद्दा. माझा सांगण्याचा उद्देश कळाला. आपण बायोलॉजीच्या विषयाचे आहोत, बरोबर आहे का. बायोलॉजीच्या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्हाला ही कल्पना दिली. म्हणून झाडं तोडू नका. हे कवी मनाची व्यथा, झाडाच्या मनात काय होतं ते कवी जाणतो, म्हणून मी ते सांगितलं. त्याची व्यथा मी सांगितलेली. तुम्हाला मला ते झाड वाचवते आपल्याला, बरोबर. प्राणवायू हो, तुम्हाला मी सांगतो, प्राणवायू नाही मिळाला ना, लक्षात घ्या, तुम्ही मरून आम्ही 5 मिनिटं जगू शकत नाही. मी तुम्हाला तोंडाला मास्क लावायला सांगितलं, अजिबात मास्क लावतो, तोंडात आता बंद करून टाका, नाहीतर मी बंद करून टाकतो म्हणलं. कसं होते तुमचं, कसं होतंय. प्राणवायू न मिळालं गुदमरून माणूस पाहतंय. लक्षात आलं काय म्हणतो, चुकतंय माझं बोलणं. हीच आपली जीवनाची व्यथा आहे आणि हीच आपली त्याची कविता आहे. लक्षात आलं काय म्हणतो. म्हणून कविता माझी, झाडे जगवा, झाडे वाढवा. ह्याच्या पलीकडं काय संदेश देतो मला, कळालं तुम्हाला. मी एका कवी मनाच्या व्यथा मांडल्या. मी जसं कवी आपला भावना, जशा भावना झाडाच्या, कवी कोणालाही भावना देतो. त्या ठिकाणी झाडाला भावना राहत नाहीत, पण भावना तयार केल्या मी त्या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो. देणाऱ्यांनी देच जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. एक दिवस घेणाऱ्यांनी देणाऱ्यांचे हातच घ्यावे, अशी अवस्था होऊन गेली बेटा. कळाला मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी. हे शिकवायचं कशासाठी, आता हे शिकवायचं कशासाठी, लिहिण्यासाठी, परीक्षेमध्ये पास होण्यासाठी. अरे हे काही नाही, जीवनात उतरवा शिक्षण कुठे उतरवा, जीवनात. तुम्ही पास होताल, डिग्री होता, कलेक्टर, त्याच्यापेक्षा मोठे अधिकारी होताल. आणि तुमच्यामध्ये जर भावना जर राहिल्या नाही, मानवतावादी दृष्टिकोन नाही राहिला, विनाकारण तुम्ही त्या ठिकाणी त्याची कत्तल करतायत, विनाकारण कत्तल करतायत तुम्ही. काय वाटत असेल त्या झाडाला, काय वाटत असेल त्या झाडाला. आठवा. म्हणून झाडे जगवा, झाडे वाढवा. ते जगतील तर आपण जगणार. ते वनस्पती नाही राहिले तर आपण एकही सजीव राहणार नाही, एकही. कळालं तुम्हाला त्या ठिकाणी. ह्या व्यथा मी मांडल्या. मी कवी मनाच्या भावना मी तुमच्यासमोर सांगितल्या त्या ठिकाणी. लक्षात आलं. आणि हे रेकॉर्ड झालेलं आहे, तुम्हाला घरी सुद्धा ऐकतं, काही प्रॉब्लेम नाही. बायोलॉजीच्या शास्त्राचं आहे त्याचं महत्त्व, बायोलॉजीचं महत्त्व सांगण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी झाडांचं महत्त्व, वनस्पतींचं महत्त्व हे सांगितलं तुम्हाला त्या माध्यमातून. समजलं आता, राईट. आता करताल, झाडं लावायची, तोडायची नाही. झाडं तोडायची नाही. झाडं आपल्याला शान देते, मान देते, सगळं ते तुमचं सन्मान वाढवते, तुमच्या घराला शोभा देते, तुमच्या गार्डन म्हणून त्या ठिकाणी, तुमच्या गावाला, गल्लीला, आणखीन कुठं देशाला, त्या ठिकाणी सगळीकडे तुम्हाला त्या ठिकाणी सन्मान मिळून देतं. आणि त्याच्यातून तुम्हाला अन्न मिळते, फळं मिळतात, आणि शेवटी ऑक्सिजन मिळतो. त्याच्यामुळे जगतो. आणि एवढंच नसून तो पर्जन्यमान तयार करून, तो जितके झाडं जास्त असतील तेवढं त्या भागामध्ये पाणी जास्त पडते. पाणी पडला तर आपण पाणी पिऊ शकतो. सगळं काय आहे, झाडामुळे मिळतं, हे लक्षात घ्या. झाडे वाचवा आणि झाडे जगवा. राईट, ओके. चला आता पुढे बघा. या ठिकाणी काय म्हणतो, पुढचा भाग या ठिकाणी. आता बघा, या ठिकाणी ॲनिमल सेल आणि प्लांट सेलच्या संदर्भामध्ये मी सांगत होतो. त्याच्यामध्ये आता बघा, इन प्लांट सेल आज थोडं शिकवणं कमी झालं तरी चिंता नाही, मला गरज नाही त्याची. मला लेकरांच्या जीवनात शिक्षण उतरायला पाहिजे. तुम्हाला त्याचं महत्त्व कळालं ना, माझं शिक्षकी पेशाचं सार्थक झालो. तुम्ही हे ऐकून तुमच्या घरी एक झाड जरी लावलात, तुम्ही एक झाड जरी लावलात, माझं शिकवण्याचं सार्थक झालं. मला पगाराचंच मला चिंता नाही, पगारापुरतं नाही काम करत मी. पगारापुरतं असेल तर मला हे सांगायची काही गरज नाही, व्यतिरिक्त सांगायची काही गरज नाही.
माझा पगार घट झाला, पगाराच्या पलीकडे लेकरांच्या जीवनात शिक्षण उतरायला पाहिजे, यासाठी शिक्षण पाहिजे. लक्षात आलं काय म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. चला बघा आता पुढे पेज नंबर पुढे 47 वर या ठिकाणी वर दे ॲनिमल सेलला त्याच्या खाली असलेला भाग इन प्लांट सेल वॉल शोज मिडल लॅमिला प्रायमरी वॉल आणि सेकंडरी वॉल. सेल वॉल मध्ये पेशीची भित्तिका आहे. पेशीची भित्तिका जी आपण म्हणतो, पेशी भित्तिका लक्षात घ्या, मराठीत शब्द त्याला इंग्रजीमध्ये सेल वॉल म्हणतात. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स आहेत, थर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. लक्षात आलं काय म्हणतो. आणि त्या सेल वॉलमुळे झाड आहे त्या ठिकाणी उभं राहू शकतो, कारण त्याच्यामुळे मेकॅनिकल सपोर्ट मिळतो ना, उभं राहण्यासाठी त्याला सपोर्टिंग मिळते. आणि ते सेल वॉल हे टणक असते, मजबूत असते, म्हणून झाड हे टणक त्या ठिकाणी असा त्याचा. चला पुढे बघा, त्याच्यामध्ये आता मिडल लॅमिला मधला भाग. आता इथं आकृती देतो त्या ठिकाणी सेल वॉल ऑफ प्लांट सेल. बघा याच्यामध्ये या सेल वॉलमध्ये एवढे सेल वॉल जरी असेल तर त्याच्यामध्ये हाय मॅग्निफाय करून त्या ठिकाणी त्याने क्लिअर दाखवलेलं आहे. मिडल लॅमिला कुठे आहे बघा, प्रायमरी वॉल कुठे आहे बघा, कुठून कुठपर्यंतच्या भागाला प्रायमरी वॉल असं म्हणतात. लिपिड, त्याच्यानंतर बाय लेअर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनची त्या ठिकाणी असलेली 2 लेअर असलेले थर बघा कुठे आहे त्या ठिकाणी खालच्या लेवलमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. आणि हे सगळे एका साईडला एका लेअर्स आहेत. आणि ते लेअरमध्ये असणारे जे पदार्थ आहेत, जो केमिकल आहेत, पेक्टिन नावाचं केमिकल बघा त्या ठिकाणी लेअरनं तसं दाखवलेलं गेले त्या ठिकाणी. पेक्टिन आहे, सेल्युलोज, मायक्रोफायब्रिल्स आहे, हेमी सेल्युलोज आहे, बरोबर आहे. ते कुठं कसं असतं ते बघा. त्याच्यानंतर प्रोटीन इन प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये असणारं प्रोटीन सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपण या ठिकाणी मिडल लॅमिला या ठिकाणी बघू, आकृतीमध्ये बघत चला. आणि मी जे मुद्दा मांडतो ते बघा. इट इज थिन अँड लाय बिटवीन द 2 ॲडजस्टंट सेल. 2 ॲडजस्टंट म्हणजे सेलमध्ये काय, 2 ॲडजस्टमेंट म्हणजे ही एक पेशी ती एक पेशी. आता उदाहरणार्थ ही 2 मुली बसलेले, दोघांच्या ॲडजस्टमेंट एक बॅग आहे. लक्षात आलं काय म्हणतो. आणि तुम्ही दोघी बसले त्या ठिकाणी, तुम्ही दोघींच्या मध्ये काय आहे, तुम्ही स्वतंत्र आहे. लक्षात आलं काय म्हणतो, दॅट इज ए ॲडजस्टंट असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, ॲडजस्टंट इट इज द फर्स्ट स्ट्रक्चर फॉर्मड फ्रॉम सेल प्लेट ड्युरिंग द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये विभाजन होतो असा त्याचा अर्थ आहे. इट इज मेनली मेडअप ऑफ पेक्टिन. काय असतं त्याच्यामध्ये बघा, पेक्टिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम पिक्टेट, बरोबर आहे, फुल स्टॉप. सॉफ्टनिंग ऑफ राईप फ्रूट. राईप म्हणजे फ्रूट पिकण्याचा भाग, सॉफ्टनिंग असा त्याचा अर्थ आहे. राईप म्हणजे पिकणे, पकना जिसको बोलेंगे ना, फल पकता है ना उसको त्याला पिकणे असं आपण म्हणतो. इज ड्यू टू सोलोबलायझेशन ऑफ पेक्टिन. पेक्टिन हा त्याच्या सेलवॉलमध्ये विरघळलेल्या स्वरूपात असतो. सोलोबल म्हणजे उसके अंदर मिलने वाला, त्यामुळे फळ पिकतं. त्याचं पूर्ण वय झाल्यानंतर त्या ठिकाणी फळ काय होतो, पिकतो असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर प्रायमरी वॉल. आता प्रायमरी म्हणजे प्रथम भित्तिका, पहिली भित्तिका वर असलेली त्या ठिकाणी. इन यंग प्लांट सेल इट इज कॅपेबल ऑफ यंग ग्रोथ. इट इज लेड इनसाइड टू मिडल लॅमिला. It is the only wall seen in the meristematic tissue, mesophil आणि नंतर पित्त. ह्या म्हणजे हे पित्त हे काय, पेशींचा प्रकार आहे. सेल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. पित्त नावाचे मेसोफिल सेल आहेत, टिश्यू आहेत, बरोबर असा त्याचा. त्याच्यानंतर सेकंडरी वॉल, द्वितीय वॉल, दुसरी भित्तिका, बरोबर आहे. लक्षात आलं. दुसरी वॉल जसं आपण भिंत बांधतो बघा, एक वीट इकडं यानं बांधलेली, पलीकडून एक वीटानं बांधलेली. लक्षात आलं, त्याला भित्ती. पहिलं दुसरं थर दुसरं थर असं आपण म्हणतो. इट इज प्रेझेंट इनर टू प्रायमरी वॉल. वन्स द ग्रोथ ऑफ प्रायमरी वॉल स्टॉप. बघा, प्रायमरी वॉलचा ग्रोथ एकदा संपल्यानंतर द सेकंडरी वॉल लीड, म्हणजे पहिल्याचं झाल्यानंतर दुसऱ्याचा वाढ होईल, स्टेप बाय स्टेप असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. ॲट सम प्लेसेस थिकनिंग इज अबसेंट. काही जागेमध्ये त्याची जाडी आपल्याला दिसून येत नाही, अबसेंट म्हणजे नसते. विच लीड टू फॉर्मेशन ऑफ पिट.
पीठ म्हणजे त्या ठिकाणी खळगा असल्यासारखा, लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा खाली, त्याच्यानंतर प्लाझ्मोडेस्माटा आर सायटोप्लाझ्मिक ब्रिज. ब्रिज म्हणजे काय? पूल आपण म्हणतो ना तसं, इकडून तिकडे जाणार. आता बघा हे दार आहे, याच्या बाहेर जाण्यासाठी हे दार आहे, तो ब्रिज झाला आपल्यासाठी. बंद केल्यानंतर पॅक होऊन जातं त्या ठिकाणी, असा त्याचा म्हणजे त्याच्या मर्यादा, ह्या रूमची मर्यादा त्याच्या अलीकडे आहे, त्याच्या पलीकडे नाही, तिथून आपल्याला जाता येतं, त्याला असं म्हणतो ब्रिज. बरोबर आहे. द प्लाझ्मोडेस्माटा आर द सायटोप्लाझ्मिक ब्रिजेस बिटवीन द नेबरिंग सेल विच शो पोर्स बिटवीन प्रायमरी सेल वॉल अँड मिडल लॅमेला. प्रायमरी सेल प्रथम पेशी भित्तिका आणि लॅमेला, बरोबर आहे, यांच्यामध्ये असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर इकडे बघा या ठिकाणी पुढे सेल मेम्ब्रेन अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. बरोबर, सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणखी त्याला बायो मेम्ब्रेन असे म्हणतात. लक्षात आलं काय म्हणतो? अगं मग तू नवीनच आहेस का बापू? आजच ना? अगं बाई इतके दिवस कसं काय नाही आली? अरे बापरे, पिरियड आपले किती झाले, किती चॅप्टर झाले? 4 झाले का? माय असं नाही, जरा काळजी घे बरं. आता कोण शिकवणार आहे? हां यूट्यूबवर त्याचा फायदा घेतली तर आता घेत इतकं नाही गेली अकरा कोण असतं. माझं काम चालू आहे, बरोबर आहे. उगं कन्यादळ्यासारखं हाल्या दिनचर्या म्हणल्यासारखं ते म्हशी हाकालणार असतंय का? आपला हाकालत असतंय, बरोबर आहे का? त्यांना हाकालतंय आणि जनावरं चरतात आणि दिवस मावळले की घरी आणते. तसा प्रकार आहे, शिकवायचं सोडून द्यायचं. आता यूट्यूब बघा म्हणता तुम्ही बघता का नाही की तुमची मर्जी, माझं काम शिकवायचं, बरोबर आहे का? बरं पिरियड आवडलेलं का नाही? बरं वाटलं का? चिंता नाही बरं का, आपल्याला भ्यायचं नाही. मग बोलावला आपल्या तासिकेमध्ये अजिबात भ्यायचं नाही. हां गुन्हा केला ना मग एक्सक्यूज नाही. चुकाला माफ करतो, एखादं कळत न कळत चूक झालेला माफ, जाणून बुजून ती केली मग झापतो. बरोबर. आज जसं झापलं मुलांना, जसं झापतो मुलींना सुद्धा झापतो. का? समोरची जागा सोडून मागे बसा. कसं होय? बरोबर वाटतं का सांगा? हे न्याय नाही, अन्याय हो, माझ्यावर अन्याय, गरीब माणसावर माझ्या, बरोबर आहे का? असं नको. हां त्याच्यामुळं आता नवीन आहे, तू घाबरू बी नाही. आता का होतं, लेकरं नवीन म्हणलं माग कसे ह्या पूर्वी धेड झाले ते, ह्यांना काय सवय झालं, काही नाही आपले सर, मला माहीत आहे का, काही नाही, रागवतं सर, असं, बरोबर आहे. हां तर भीती गुन्हा केल्यानंतरच व्हावी, बाकी काही नाही. हां तरी तुला धीर दिला, बरोबर आहे का? कारण भीती वाढू नये. पहिल्या दिवशीच मला तर आले, मी मागून समोर बसले, काय झापले ग बाई मला, मग तीच चर्चा. काही नाही, आपण रागवत असतो आणि मन स्वच्छ असतं, त्याच्याबद्दल काही नाही, आणि सांभाळून मी घेतो लेकरांना. काही चुकलं बरं राहील, काय हरकत नाही. चला असो. सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता हे सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन काय? सेल वॉलच्या खाली. आता हे आत्तापर्यंत कसला भाग बघितला आपण? सेल वॉलचा बघितला, पेशी भित्तिकेचा भाग बघितला. आता कोणतं बघितलं? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हणजे काय? त्या सेल वॉलच्या खाली. आता ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल राहत नाही. काय असतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो, तिथूनच सुरू झालेले असते. काय राहतामध्ये घडी कशावर काढलास बाबा? अरे माझा टाइम बेल वाजते की रे, माझं शिकवायचं राहून जातं रे, शिकवायचं राहून जाते. म्हणजे शिकवत असतील सर तर लेकरं टाईम बघते, कधी कधी जातील, कधी कधी नाही. आणि जर असा काही दुसरं जर मार्गदर्शन कर, बोला की अबे अगोदर हे महत्वाचं लक्षात. बेल भरायला चिंता आहे त्याची. चला असो. आता बघा या ठिकाणी काय म्हटलं तुम्हाला, त्या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन, पेशी भित्तिकेच्या. आता बघा लोकेशन बघा, लक्षात घ्या, डोक्यामध्ये आठवा ना. तिथं वनस्पती पेशी आहे, प्राणी पेशी आहे. प्राणी पेशीवर सेल वॉल नाही, वनस्पती पेशीवर आहे. पण वनस्पती पेशीमध्ये ही पेशी वनस्पती वर भोगलेलं तिनं वर भोगला, असं करून मी असं दाखवला तर वर भोगलेलं, वर काही नाही. सेल वॉलच्या खाली जे आवरण असतं त्या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेन. कोणतं मेम्ब्रेन? सेल वॉलच्या खाली. आणि ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल तर राहतच नाही, त्याच्यामुळे तो विशेष त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. चला आता बघा या ठिकाणी, आता हा भाग होतोय का नाही किंवा तेवढा
बेल आहे ना, वेळ आपल्याला वेळ आहे ना, हां आहेत ना, हां काही नाही. हे पोर असंच म्हणत असत नाही म्हणते, मी त्यांचा कधी विचार करत नाही. 5 मिनिटात मी करतो त्या ठिकाणी. चला आता बघा या ठिकाणी, आता सेल मेम्ब्रेनला बघा, आता लक्ष घ्या, त्याचा विचार चालू आहे या ठिकाणी. काय? इट इज थिन. इट म्हणजे कोण? सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट इज थिन. त्याच्यानंतर क्वासिफ्लाइड म्हणजे त्याच्यामध्ये फ्लूइड स्ट्रक्चर असतो. प्रेझेंट बोथ एक्स्ट्रा सेल्युलरी अँड इंट्रासेल्युलरी. सेलच्या आतही असतं, सेलच्या बाहेरही असतं. बाहेर म्हणजे दुसऱ्याच्या आत आलं ते. लक्षात आलं काय म्हणतो? समजतं ना तुम्हाला? आता ही आपली खोली आहे, हे आपला आतला भाग झाला. पलीकडचा बाहेरचा झाला. बाहेरचा झाला म्हणजे आता ही खोली आपली, हा आतला भाग झाला, ही आवरण. पलीकडचं याला लागून चिटकून दुसरंही आहे, पण ते दुसऱ्यासाठी आहे ते, पण त्यांच्यासाठी इंटरनल झालं. बरोबर आहे? आपल्यासाठी हे इंटरनल झालं, आपल्यासाठी हे इंटरनल, पलीकडचा एक्सटर्नल भाग झाला, बाहेरचा भाग. पण त्यांच्यासाठी हे एक्सटर्नल झालं, ते इंटरनल झालं. लक्षात आलं? ये जहन में रखने की बात आहे. म्हणून इंट्रासेल्युलर एक्स्ट्रासेल्युलर असं म्हणलं, असा त्याचा अर्थ आहे. एक्स्ट्रा सेल्युलरी, इट इज प्रेझेंट अराउंड द प्रोटोप्लास्ट अँड इंट्रा सेल्युलरी. प्रोटो म्हणजे जीवद्रव्य, जिसकी वजह से जान की पहचान हो जाती है, त्यामुळे जिवंतपणा असतो असा फ्लूइड, त्याला प्रोटोप्लास्ट, जीवद्रव्य. इट इज प्रेझेंट अराउंड द मोस्ट ऑफ द सेल ऑर्गनेल्स इन यूकॅरियोटिक सेल. केंद्रक असणाऱ्या पेशीमध्ये हे सगळ्या गोष्टी असतात. 8 सेपरेट सेल ऑर्गनेल फ्रॉम द सायटोसोल. सायटोसेलपेक्षा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी, सायटोसोल म्हणजे काय? त्या पेशीमध्ये असणारं सायटोप्लाझम. बघा लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो, ही पेशी आहे, हे केंद्रक आहे. हे केंद्रकामध्ये पूर्ण असणारं हे सायटोप्लाझम आलं आहे पूर्ण भरलेलं, आणि ह्याच्यामध्ये असणारे सेल ऑर्गनेल्स असतात दुसरे वेगवेगळे. आता ते पुढे येणार आहे ते सेल ऑर्गनेल्स. बरोबर? हे केंद्रकाच्या व्यतिरिक्त असणारं म्हणजे पूर्ण सायटोप्लाझम. त्या सायटोसोल आलं, त्याच्यामध्ये असणारे ऑर्गनेल्स म्हणजे ते पेशीचे अवयव, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या त्या ठिकाणी. आता ह्याच्यामध्ये सगळं आपण भाग या ठिकाणी डिटेल बघत आहोत, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. हां, द थिकनेस ऑफ बायोमॉलिक्यूल इज अबाउट 75 अँड स्ट्रॉंग युनिट अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. एवढं बारीक हे कोणत्याच मायक्रोस्कोपमध्ये पाहता येत नाही. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप शिवाय दुसऱ्या कोणत्याच मायक्रोस्कोपमध्ये दिसत नाही. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये बारकातले बारकावे दिसतात, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, सेल मेम्ब्रेन अपियर ट्रायलॅमिनेट म्हणजे त्याला मेडअप ऑफ 3 लेयर्स, म्हणजे ट्रायलॅमिनेट म्हणजे 3 लेअरनं बनलेला भाग. इट शोज प्रेझेन्स ऑफ लिपिड, मोस्टली फॉस्फोलिपिड. लिपिड म्हणजे स्निग्ध पदार्थ, लक्षात येतं ना, तेलकट पदार्थानं बनलेलं, चरबीयुक्त पदार्थानं बनलेलं, चरबी से बना हुआ उसकी लेयर होती है, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे? इट शोज द प्रेझेन्स, हां लिपिड झाला, अराउंड द इन बायलेअरच्या मध्ये लिपिड पासेस 1 हायड्रोफिलिक पोलार हेड अँड 2 हायड्रोफोबिक नॉन पोलार टेल्स. सो phospholipid are amphithetic full stop. Lipid molecules are around in 2 layers by layers in such a way that their tail are sandwiches in between the heads. आता मधले भाग जे दिलेले त्यांनी त्याच्यामध्ये काय काय असतं त्यांनी सांगितलेलं आहे. ड्यू टू दिस टेल नेव्हर कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ॲक्युअस सराउंडिंग. ॲक्युअस सराउंडिंग म्हणजे पाण्यासारखा असणारा भाग आहे, त्याच्या सभोवताली असणारा असा त्याचा सेल मेम्ब्रेन. ऑल्सो शोज प्रेझेन्स ऑफ प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट. सेल मेम्ब्रेनमध्ये काय असतं? प्रेझेन्स ऑफ प्रोटीन असतात आणि कार्बोहायड्रेट. रेशो ऑफ प्रोटीन अँड लिपिड व्हेरीज इन डिफरंट सेल्स. बरोबर? फॉर एक्झाम्पल इन ह्युमन बिंग RBC shows approximately 52% प्रोटीन. RBC रक्तामध्ये असणाऱ्या तांबड्या पेशी त्याच्यामध्ये प्रोटीन 52% असतो आणि लिपिड किती असतो? 40% लिपिड असतो, असा त्याचा अर्थ. ओके, तर इथे आपण या ठिकाणी स्टॉप करूया. नंतरच्या तास